यामध्ये ही मिळकत जी आहे ती 1955 पासून शासनाच्या ताब्यात आहे। आधी जे ते महार वतन होतं, त्यानंतर 1955ला ते महार वतन जे ते खालसा करून ती जमीन मिळकत जी आहे ती शासनाच्या ताब्यात आली आहे। त्यानंतर 1959 साली सदर जमीन जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला नामात्र भाड्याने दिली आणि ते वेळोवेळी तो भाडेपट्टा जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। 2038 पर्यंत तो भाडेपट्टा जो आहे तो अस्तित्वात राहणार आहे। त्याचप्रमाणे एकूण जर बघितलं तर सर्व रेव्हेन्यू रेकॉर्डला शासनाचंच नाव जे आहे ते मालक सदरी दिसून येतं। त्याचप्रमाणे यातील वतनदार जे आहेत, महार वतनदार, त्यांनी ही जमीन रिग्रांट करण्यासाठी 2011मध्ये महसूल तेव्हाचे जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याकडे अर्ज केला होता। सदरचा अर्ज जो आहे तो 6 सप्टेंबर 2013ला फेटाळण्यात आला। त्यानंतर त्या आदेशाच्या विरुद्ध जे वतनदार होते त्यांच्या वतीने शीतल तेजवानी यांनी मुंबई हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं होतं। ते अपील 14/7/2014 रोजी फेटाळण्यात आलं। त्यानंतर पुन्हा 2021मध्ये ह्या शीतल तेजवानीने हे बाकीचे वतनदार जे आहेत त्यांच्या वतीने पुन्हा अर्ज केला होता रिग्रांटसाठी, परंतु तो अर्जसुद्धा 2021मध्ये फेटाळण्यात आलेला आहे आणि तो आदेश जो आहे तो अंतिम आदेश आहे महसूल मंत्र्याचा। त्याचप्रमाणे खरेदी खत जे करण्यात आलेलं होतं शीतल तेजवानी आणि अमिडिया कंपनी यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो शीतल तेजवानीने केल्याचं दिसून येतं। मालक सदरी जे आहेत ते त्यांनी त्यांचं नाव टाकलेलं होतं वतनदारांच्या वतीने। त्याचप्रमाणे सदर मिळकत खरेदी देण्याचा शीतल तेजवानीला कुठल्याही प्रकारचा हक्क व अधिकार नव्हता। ती प्रॉपर्टी जी आहे ती शासनाचीच आहे। त्याचप्रमाणे यातील जे दुसरे सरकारी अधिकारी आहेत, येवले आणि दुसरे एक सब रजिस्ट्रार, त्यांना पण शासनाने निलंबित केलेलं आहे। सध्या ही मिळकत जी आहे ती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यावटीत आहे, केंद्र सरकारचं जे खातं आहे। त्याचप्रमाणे ही प्रॉपर्टी जी आहे 1955 पासून आतापर्यंत शासनाच्याच ताब्यात आहे, आरोपींच्या ताब्यात ती कधीही नव्हती। त्यामुळे त्यांनी जे खरेदी खत केलेलं आहे ते बिनताब्याचं खरेदी खत आहे असं आमचं कंटेन्शन होतं। त्याचप्रमाणे सदरची मिळकत जी आहे ती 1200 कोटीपेक्षा जास्त किमतीची आहे, पण हे जे आरोपी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी 300 कोटी असल्याचं खोटेपणा नमूद केलं, ते कोर्टाच्या निदर्शनास आम्ही आणून दिलेलं आहे। त्याचप्रमाणे 2018ला जो बंद झालेला 7/12 आहे तो त्या खरेदी खताला लावून त्यांनी ते बिन ताब्याचं खरेदी खत जे आहे ते अस्तित्वात आणल्याचं दिसून येतं। कोर्टाने संपूर्ण बाजू ऐकून घेतली, आता आदेशासाठी प्रलंबित आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या वतीने, जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील म्हणून बाजू मांडलेली आहे कोर्टात। सर, साधारण किती आरोपी आहेत आणि आरोपींची नावं काय? किती आरोपी आणि सह आरोपी जे आहेत ते साधारण 8 आरोपी आहेत सध्या तरी निष्पन्न झालेले। सर, यामध्ये पाटील जे आहेत त्यांची काय चौकशी झाली किंवा काय अपेक्षित आहे पुढच्या कालावधीमध्ये पुणे पोलिसांकडे तुम्हाला? नाही, बेसिकली आम्ही जे ते कलेक्टर पुणेच्या वतीनेच मी बाजू मांडलेली आहे। इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याबाबत ते जे सरकारी वकील साहेब आहेत ते सांगू शकतील। त्याबद्दल तुम्ही अशी मागणी करणार येत्या कालावधीमध्ये जे काही या महिलेची चौकशी चालू आहे, अटक करण्यात आली, आदर देखील केलंय, तर ते पाटील जे व्यक्ती आहेत आरोपी त्यांची देखील चौकशी व्हावी अशी तुमची मागणी असणार काय येत्या कालावधीमध्ये? नाही, हा विषय जो आहे तो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा आहे, पण तुम्ही सुद्धा नाही, आमची मागणी राहणारच आहे की सर्व आरोपींची जी आहे ती चौकशी होणं गरजेचं आहे। प्रश्न समोर बघून बोल। इसमें जो है ये प्रॉपर्टी जो है 1955 से जो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र है उनके पोजीशन में है और 1959 को ये प्रॉपर्टी जो है बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया को लीज पे दिया था। उसके बाद जो है 2038 तक ये प्रॉपर्टी जो है वो लीज होल्ड राइट्स है
बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया के। और इसमें शीतल तेजवानी जो है, उन्होंने जो महसूल मंत्री जो है उस टाइम के, उनके पास जो रिग्रांट के लिए एप्लीकेशन किया था वो रिजेक्ट किया गया। उसके बाद उन्होंने बॉम्बे हाई कोर्ट में भी चैलेंज किया था वो ऑर्डर। 14/7/2014 को वो जो ऑर्डर है वो रद्द किया गया। फिर उसके बाद 2021 को फिर एक बार उन्होंने ये जो वतनदार लोग हैं उनके साइड से एप्लीकेशन किया था शीतल तेजवानी ने, वो एप्लीकेशन भी 2021 को जो है रिजेक्ट किया गया है। इसमें 7 आरोपी है। इसमें सिर्फ शीतल तेजवानी ही फ्रेम हो रही है। शीतल तेजवानी ने ये प्रॉपर्टी जिसको बेचनी चाहिए थी वो अभी तक फ्रेम नहीं हुए। ऐसा क्यों हो रहा है? क्योंकि वो भी इस कल्प्रिट का हिस्सा है कि नहीं? नहीं, पाटिल जो है उनका नाम तो है, एफआईआर में पाटिल का नाम है, हिस्सा तो ही है। तो उनकी कब इंक्वायरी होगी? क्या मांग करोगे उसके बारे नहीं, उसके बारे में तो इन्वेस्टिगेशन ऑफिसर ही बता सकते हैं कि उनका नाम क्यों है क्यों नहीं है। उसके बारे में मैं कुछ नहीं बोल सकता। सर टोटल कितने आरोपी हैं इन सभी? 7 आरोपी है। और आप तो- हाँ, इसमें एक जो है येवले नाम का जो तहसीलदार है वो मेन आरोपी है। शीतल तेजवानी जो है जिसने ये एग्जिस्टेंस में लाया खरेदी खत, वो मेन है। सर तुमचं नाव सांगा एकदा. प्रमोद बोंबटकर, जिल्हा सरकारी वकील। द्यायचं का इंग्लिश? चला चला ये चला ऑर्डर होने के बाद येस सर हो सर कुठं लागला तो अंदाज आम्ही